मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाभार्थी महिलांना तब्बल 2 महिन्यांचे पैसे खात्यावर जमा झालेत। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात गुरुवारी मार्च महिन्याचा हप्ता तर शुक्रवारी एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 दिवसात 3000 रुपये जमा झालेत। यामुळे फेब्रुवारीपासून पैशांच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे। फेब्रुवारीच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात 24 मार्चला जमा करण्यात आली होती। त्यानंतर लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती। अखेर राज्य सरकारकडून 14 आणि 15 मे रोजी अनुक्रमे मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आली आहे। राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात। यात 12th फेल चित्रपटातून ज्यांचा प्रेरणादायी प्रवास समोर आला ते म्हणजे IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्यावर गृह विभागाने मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेची सहआयुक्त म्हणून जबाबदारी सोपवली आहे। मनोज कुमार शर्मा हे आता मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे नवे सहपोलीस आयुक्त असणार आहेत। याशिवाय IPS तेजस्वी सातपुते यांची पुण्याच्या गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। खरात प्रकरणात स्थापन केलेल्या SIT प्रमुख पदावर सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे। खरात प्रकरणातील SITचा तपास सातपुते यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती देखील मिळते। तर अनिल कुंभारे मुंबई गुन्हे शाखेचे नवे सहपोलीस आयुक्त, सुरेश हक यांची मुंबई पोलिसांच्या प्रशासन विभागाच्या सहपोलीस आयुक्तपदी नियुक्ती। त्याचबरोबर राजेश प्रधान मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे नवे सहपोलीस आयुक्त असणार आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला। सातारा संस्थांचा GR एका महिन्यात काढू म्हटलं होतं, पण त्याला 8 महिने उलटून गेले। राज्यातील सर्व गुन्हे मागे घेऊन म्हटलं, ते अद्याप का घेतले नाहीत? ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र सापडले त्यांना व्हॅलिडिटी दिली जात नाहीये। शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नाहीये। हे सर्व नेमकं चाललंय का? मराठ्यांचं वाटोळ करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। फडणवीस यांना मतं आणि नेते मराठ्यांचे लागतात, मात्र त्याच भाजपातील मराठ्यांचे लेकरबाळं मोठी होऊ नयेत ही भूमिका देवेंद्र फडणवीस यांची द्वेषाने भरलेली आहे। मराठ्यांना जेवढा त्रास देता येईल तेवढा त्रास देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होत आहे। तुम्हाला वाटत असेल सत्ता आहे, पण मराठ्यांपुढे या राज्यात शहाणपण चालत नाही। आंदोलनाची तारीख डिक्लेअर होईल असं म्हणत थेट मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय। पंतप्रधानांनी इंधन बचतीचं आवाहन केले, त्याचे पडसाद पिंपरी चिंचवड महापालिकेतही दिसून आलेत। भाजपच्या नगरसेवकांनी पंतप्रधानांच्या आवाहनाचं समर्थन करत सायकलने प्रवास केला, तर विरोधकांनी महापालिका भवनापर्यंत थेट बैलगाडी आणत इंधन दरवाढ आणि बचतीच्या आव्हानाचा निषेध केला। यांनी पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत सायकलवरून महापालिकेत आगमन केले। तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न यामागे असल्याचं सांगण्यात आलं। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू बनसोडे, नगरसेविका स्वाती काटे आणि प्रतीक्षा लांघे अंगोळकर हे महापालिकेत थेट बैलगाडीवरून दाखल झाले। वाढत्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात त्यांनी हे अनोखं आंदोलन करत भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे। मात्र एकाच दिवशी बैलगाडी आंदोलन आणि सायकलवरून आगमन हे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील हे चित्र पिंपरी चिंचवड महापालिकेत वेगळ्याच रीतीने पाहायला मिळालं। मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस सरकारने राखीव जागांवरील उमेदवारांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। राखीव प्रवर्गात सवलती घेणाऱ्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात बंदी घालण्यात आली आहे। त्यानुसार वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार आहे। ज्या उमेदवारांनी कोणत्याही टप्प्यावर सवलत घेतलेली नाही ते गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातून निवडीस पात्र असतील। राज्य सरकारच्या या निर्णयामागे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी समान संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या निर्णयावरून टीका केली जाते। हा निर्णय SC, ST, OBC प्रवर्गावर अन्याय करणारा असून राखीव प्रवर्गातील आरक्षण संपवण्याचा हा डाव असल्याचा आरोप काहींकडून केला जातोय। उद्योगपती गौतम अदानी यांना अमेरिकेत सुरू असलेल्या कायदेशीर चौकशीत मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। गौतम अदानी यांच्या विरोधात दाखल केलेले लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेण्याची अमेरिकेच्या न्याय विभागाची योजना असल्याची माहिती आहे। लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला। पंतप्रधानांनी अमेरिकेसोबत केलेला करार हा व्यापार वृद्धीसाठी नसून अदानींना कायदेशीर कचाट्यातून सोडवण्यासाठी केलेली डील आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला। दरम्यान नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकेतील सरकारी वकिलांनी अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि इतर 6 जणांविरुद्ध लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप केले होते। मात्र ट्रम्प प्रशासनाच्या बदलत्या धोरणामुळे आता हे खटले मागे घेतले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे।
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील काही बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली आहे. काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात अशा शब्दात सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढलेत. असे तरुण पुढे जाऊन माध्यम, समाज माध्यम आणि माहिती अधिकारी अर्थात RTI कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ले करू लागतात, असं निरीक्षण सरन्यायाधीश यांनी नोंदवलंय. दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर एका याचिकेवर सुनावणी सुरू होती. एका वकिलाने स्वतःला वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करत असताना न्यायालयाने याचिकाकर्त्या वकिलाच्या व्यावसायिक वर्तनावर कडक शब्दात ताशेरे ओढले. समाजात आधीच अनेक परजीवी वावरत असून हे सतत व्यवस्थेला टार्गेट करत असल्याचं भाष्य यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या UAE दौऱ्यावर असून तेथील राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन जायद अल न्याहीन यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी काही करार केलेत. भारत आणि संयुक्त अरब अमिरातीने शुक्रवारी ऊर्जा, संरक्षण, पेट्रोलियम साठा, LPG पुरवठा व शिपिंग क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या केल्यात. यावेळी अबुधाबीने भारतात $5 अब्ज गुंतवणुकीची घोषणा केली आहे. यात इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेड व अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी यांच्यातील ऊर्जा सहकार्याचा समावेश आहे. तसेच LPG पुरवठ्यासाठी स्वतंत्र सामरिक सहकार्य करारही यावेळी करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील संघर्षात UAEवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला. तसेच भारत शांततेसाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचंही सांगितलं. भारतीय क्रिकेटचा स्टार विराट कोहली 2027च्या एकदिवसीय विश्वकप पूर्वीच निवृत्ती घेण्याची शक्यता असल्याचं त्याच्या विधानातून स्पष्ट होत आहे. या विधानाने कोहलीच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का दिला. विराट कोहलीने म्हटलंय की मला क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड आहे, पण जर मला स्वतःची योग्यता सिद्ध करण्याची वेळ आली तर ती माझ्यासाठी योग्य जागा नाही. त्याने स्पष्ट केलंय की तो कोणत्याही मालिका किंवा सामना खेळण्यासाठी सदैव तयार असेल, पण त्याला स्वतःला वारंवार सिद्ध करण्याची गरज वाटू नये. एकतर पहिल्याच दिवशी स्पष्टपणे सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा माझ्यावर विश्वास ठेवा. प्रत्येक सामन्यानंतर आपले मत बदलल्याने स्थिर वातावरण निर्माण होत नसल्याचं त्याने म्हटलंय. दरम्यान विराट कोहलीने 2024च्या T20 विश्वकप जिंकल्यानंतर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली. आता एकदिवसीय क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती घेण्याचे संकेत त्याने दिलेत. नीट पेपर फुटीनंतर परीक्षा रद्द करण्यात आली असून सर्व क्षेत्रातून या प्रकरणावर संताप व्यक्त केला जातोय. अशातच प्रसिद्ध गायक विशाल ददलानी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत या प्रकरणात सरकारला सुनावलंय. गायक विशाल ददलानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिक्षण व्यवस्था आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच पेपर लीकसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. अशिक्षित आणि अज्ञानी लोकांना सत्तेत बसवू नका असं म्हणत त्यांनी मतदारांना मतदान करताना विचारपूर्वक निर्णय घेण्याचं आवाहन केलंय. या पोस्ट नंतर अनेक विद्यार्थ्यांनी विशाल यांच्या या वक्तव्याला पाठिंबा दर्शवत मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य सततच्या पेपर लीकमुळे धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त केली आहे.